Good afternoon, student. Today, in lesson number 9, Disaster Management, we will learn about the fire. Fire म्हणजे काय? तर आग. आगीचं काय? तर fire is a natural calamity or a man-made calamity. म्हणजेच काय? आग ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि किंवा मानवनिर्मित देखील आहे. आता आपण बघूया टाइप्स ऑफ फायर मीन्स आगीचे प्रकार कोणकोणते आहेत. इथे 5 आगीचे प्रकार दिले आहेत. ए क्लास ए फायर, सॉलिड सबस्टन्स, commonly flammable material are their fuel sources: wood, cloth, coal, paper, etc. This fire can be put out with water. ज्वालाग्रही घनपदार्थांपासून आग लागते. उदाहरणार्थ लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी. थंडावा निर्माण करून विझवलीही जाऊ शकते. नंतर आहे क्लास 2 बी फायर, लिक्विड सबस्टन्स. Fire causes due to the flammable liquid substance. Fires causes due to flammable liquid substance like petrol, oil, cooking oil, etc., paints, etc. All these substances are lighter than the water. Therefore, extinguisher can be used to extinguish the fire. म्हणजेच ज्वालाग्रही द्रव पदार्थांपासून लागलेली आग, उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, स्वयंपाकघरातील तेल, रंग, असे हे पदार्थ जे असतात ते पाण्यापेक्षा हलके असतात आणि तेथे फेज येण्याच्या अग्निशामक दलामार्फत आग विझवली जाते. क्लास सी फायर, गॅसेस सबस्टन्स म्हणजे वायू पदार्थ. Acetylene. Fire causes due to the acetylene household gases LPG. म्हणजेच घरगुती गॅस, LPG इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग. फोर्थ क्लास डी फायर, केमिकल सबस्टन्स म्हणजे रासायनिक पदार्थ. Fire causes due to the combination of metal like potassium, sodium and calcium which react with the water at normal room temperature. Magnesium, aluminum and zinc react with the water at higher temperature. When both of this group combine with water, it exploited. म्हणजेच काय? ज्वलनशील धातूंपासून लागणारी आग, यामध्ये पोटॅशियम, सोडियम व कॅल्शियम आहेत. ते सामान्य तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका उडतो. त्याच्यानंतर आहे क्लास 5 ई फायर, इलेक्ट्रिकल. A fire causes due to electrical components is class E fire. To extinguish such fire, power is cut off and non-conductive fire extinguisher like carbon dioxide are used. म्हणजे काय? तर इलेक्ट्रिकल सामान किंवा फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साह्याने ती विझवली जाते. मेथड ऑफ फायर एक्सटिंक्शन्स म्हणजेच काय? आग विझवण्याच्या पद्धती. फर्स्ट वन इज अ कूल आउट, यूज ऑफ वॉटर. टू extinguish fire, water is the most common and effective solution which is easily available everywhere. If we spray water on the fire or around the fire, it creates cooling effect and helps to control the fire. Second one is a press the fire. Press means what? आगीची कोंडी करणे. To control the fire which is caused due to the electricity or oil, sand or soil can be used.
if we spread a fork-like a substance on the fire, it cut off the contact between air and fire. This method is more useful to extinguish the fire spreads due to the oil. म्हणजे काय, आगीची कोंडी करणे. अग्निशामक शमवण्यासाठी व विशेषतः तेलामुळे, विजेमुळे भडकलेली आग ही वाळू, माती टाकून विझवता येते. फेसासारखे पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोग पांघरून घालण्यासाठी होतो. ही आग विझवण्याची पद्धत आहे. तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते. And the third one is a keep away flammable substance. Flammable म्हणजे काय, ज्वलनशील पदार्थ हलवणे. In the method, all flammable substances are kept away from the fire. Any wooden articles or a flammable substance must be kept away so that no source it left for the fire to spread. म्हणजेच काय, ज्वलनशील जे पदार्थ आहेत ते बाजूला ठेवायचे नाहीत. लाकडी सामान वगैरे असतं, आग पटकन लागेल अशा ठिकाणी ते ठेवायचे नाहीत. आणि काय असतं तर हळूहळू पंपातून आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करत राहायचं. म्हणजे अग्निशामक दल जसं करतं त्या पद्धतीने पाण्याचा मारा करत राहिल्यानंतर आग विझते. नाव वी विल सी द प्रिकॉशन्स अँड सेफ्टी मेजर्स. प्रिकॉशन म्हणजे काळजी घ्यायची आणि सुरक्षात्मक उपाय काय आहेत. फर्स्ट वन, डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर when not in use, especially during the night. Switch off the electrical appliances when you are going out of the house. सगळ्यात महत्त्वाचं काय, गॅस रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी रात्री झोपताना, बाहेरगावी जाताना ते बंद करायचे. घराबाहेर पडताना सगळी विजेची उपकरणं बंद करून निघायचं. टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम फॉर अ हेल्प अँड शाऊट लाऊडली. आग जेव्हा लागते तेव्हा जोरजोरात ओरडायचं आणि दुसऱ्यांना आपल्या मदतीसाठी बोलवायचं. कॉल द फायर ब्रिगेड. अग्निशामक दलाला फोन करून बोलवायचं. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज द फायर. यूज फायर एक्स्टिंग्विशर म्हणजेच अग्निशामक टाक्या कशा वापरायच्या याची माहिती द्या. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार काय करायचे. लेट द पेशंट सिट स्लीप इन अ कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल द डॉक्टर इमिजिएटली. प्रथमोपचार कसे करायचे तर रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवायचे किंवा झोपवायचे आणि पटकन डॉक्टरांना मदतीसाठी बोलवायचे. अशा पद्धतीने आपण टाईप्स ऑफ फायर, मेथड ऑफ फायर एक्स्टिंक्शन आणि प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स पाहिले. फायरचे म्हणजे आगीचे काय प्रकार आहेत, आग कशा पद्धतीने विझवली जाते आणि काळजी कुठची घ्यायला पाहिजे आग जेव्हा लागते तेव्हा, आणि सुरक्षा कशी केली पाहिजे स्वतःची ते पाहिलं. नाव यू हॅव टू राईट 3 questions. What are the types of fire and what are the method of a fire extinction? You have to write.